तर भावांनो नमस्कार. आता आम्ही चाललोय वसईला, बोरगावला, स्वामी समर्थांच्या मठात. बुकिंग तर काय लागत नाही. आता मीरा भाईंदरवरून निघालोय आम्ही. आता इकडनं आम्ही डायरेक्ट जाणार आपलं बोटीनी. पहिला बोट पकडणार भाईंदर गाडीवरनं, तिकडनं आम्ही डायरेक्ट वसईला उतरणार. भावांनो आपण पोचूया बोटीपाशी. आता लाईनीमध्ये गाडी लावूया, तिकडनं मग इकडनं तिकीट घेऊन बोटीत जाऊ. बघा भावांनो किती सुंदर आहे नजारा आमच्या भाईंदरचा. तर भावांनो आज तुम्हाला धंद्यावरती सुट्टी घेऊन कसं वाटतं जरा सांगू शकता का तुम्ही? कायचा धंदा भेंचोद, रोज घरी जावा. मी उबरच्या नादाला लागायला नाही पाहिजे. 1 तारखेपासून बसलोय घरी. 1 तारखेपासून रोज 1 तारखेपासून बघू शकता भावांनो ओला उबेरची हालत काय आहे. आणि तुम्हाला वाटते की अजून गाड्या घ्यायच्या, कुणाला गाडी घ्यायचं तुम्ही घेऊ शकता भावांनो. आणि गाड्या घ्या. आणि जर हप्ता नाही भरू शकला तर इकडे पाणी आहे, त्या पाणीमध्ये जाऊन डूब भरून घ्या. तर भावांनो बघू शकता आता बोट चालू झाली. किती सुंदर वाटते बघा पुढे नजारा. भावांनो फायनली आता आपण वसईच्या खाडीपर्यंत पोहोचलेलो आहे. आता इथून बोटीवरतून आपण गाडी काढूया बाहेर. तिकडनं आपण वसई किल्ल्यावरती जाऊया सर्वात पहिला. मग तिकडनं आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊया. भावांनो बघू शकता किती सुंदर नजारा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय भावांनो. तर आज आम्ही आलो वसईच्या किल्ल्यावर. तर आज आम्ही इथं सगळं जे काय आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा तुम्ही. बघू शकता कसं आहे इकडे. म्हणजे प्री वेडिंग किंवा असं फोटोशूट वगैरेसाठी खूप बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही मीरा भाईंदरवाल्यांच्या तर खूप जवळ आहे. तर भावांनो बघू शकता ते झाडावरती चढून ताडी काढायला चाललेत. बघून घ्या तुम्ही. स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर फायनली आपण स्वामीच्या मठात आलेलो आहे. तर आता आपण गाडी पार्क करून आतमध्ये जाऊया. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आलो भावांनो तरी फायनली आम्ही मंदिरामध्ये, स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात. तर चला आतमध्ये तुम्हाला पण दाखवतो. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन तुम्ही पण करा. बघू शकता अक्षरशः म्हणजे इथे बसून किती म्हणजे 10-15 मिनटं बसायचं आणि शांत एकदम आतमध्ये बघू शकता. स्वामीची मूर्ती इकडे आहे. भावांनो दर्शन करून झालं आहे आणि हा आपण कपडा घेतलेला आहे आपल्या देवाला झाकायला. तर आता इकडनं झालं, त्याच्यानंतर आपण निघूया काहीतरी बाय रोड जाऊया. इकडनं जाताना हायवेला काहीतरी बघूया जेवायचं आणि तिकडनं जेवण करून घरी. तर भावांनो फायनली घरी आलं. थोडंसं मध्ये काहीतरी झालेलं प्रॉब्लेम, त्याच्यासाठी आम्ही तो ब्लॉगमध्ये जेवणानंतर पोचल्यानंतर आम्ही तो ब्लॉग बनवला नाही. आणि मी आता घरी आलो आहे. बाकीचे नितीन आणि भगवान सगळे दोघं पण घरी गेलेत. चला भावांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.